हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हाला पुन्हा भेटायला आली आहे कारण आज आहे गुरुवार आणि आपला असतो आज DIY सेगमेंट्स. सो लेट्स स्टार्ट डे विथ DIY. व्हाय नॉट, लेट्स गो. हा जो तुम्हाला जार दिसतोय हा ग्लास जार माझ्याकडे बिना झाकणाचा बिना लिडचा खूप दिवस झाला पडून होता, जवळजवळ एक 5-6 महिने. मी हा DMart मधून घेतला होता. ह्याचं झाकण तुटलंय आणि माझ्यासाठी ह्याचा काहीच उपयोग नव्हता, पण एका लीडसाठी अक्का काचेचा चांगला जार फेकून देणं मला वर्थित नव्हतं वाटत, म्हणून मी ह्याला जपून ठेवला होता. रिसेंटली मला असं वाटलं की माझ्या घरात एक मस्त फ्लॉवर पॉट असावा, जो नाही आहे माझ्याकडे आत्ता, म्हणून मी ठरवलं ह्या ग्लास जारला आपण फ्लॉवर पॉटमध्ये कन्वर्ट करूया. सो त्याच्यासाठी ही आता रंगरंगोटी. तर ह्याला लागणारं साहित्य काही खास नाही आहे. आपल्याला नेहमीसारखं मास्किंग टेप, ॲक्रेलिकचे कलर आणि काही नाही, थोडीशी आपली डेकोरेटिव्ह डिझाईन, असं काहीतरी क्रिएटिव्ह माइंड पाहिजे. ओके, तर हा जो मास्किंग टेप लावला आहे आपण चारी बाजूने, त्याचा उपयोग असा काही खास नाही आहे. तसा खासच आहे. जर तुम्हाला एका स्पेसिफिक एरियामध्ये बॉर्डरमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही हा मास्किंग टेप वापरू शकता. त्याच्यामुळे आपले कलर आहेत ते एका स्पेसिफिक एरियामध्ये स्प्रेड होतात, आजूबाजूला जात नाहीत, इकडे तिकडे पसरत नाहीत, म्हणून हा मास्किंग टेप वापरायचा असतो. आता ह्या ग्लासवरती तुम्ही म्हणाल हे डायरेक्टच ॲक्रेलिकचा कलर वापर केला आहे. हो, तर माझ्याकडे प्रायमर नव्हता. प्रायमर खरं वापरायला पाहिजे होता मी, पण माझा प्रायमर संपला आहे आणि आत्ता माझ्याकडे प्रायमर नव्हता, म्हणून मग मी डायरेक्ट ग्लासवरती ॲक्रेलिकचा कलर ॲप्लाय केला. तर प्रायमरचा यूज असा काही असतो, तर प्रायमरने ॲक्रेलिक कलर छान उठून दिसतात, चांगले बसतात, व्यवस्थित स्प्रेड होतात, म्हणजे आजूबाजूला स्प्रेड होत नाहीत, आपल्याला जिथं पाहिजे तिथं स्प्रेड होतात. आता तुम्ही बघताय मी प्रायमर नाही वापरलेला, त्यामुळे ते व्यवस्थित स्प्रेड व्हायला मला थोडा त्रास होतोय. तर ते इकडे तिकडे असे शेड्स म्हणजे खराब नाही दिसत ॲक्च्युली, पण एकसारखा दिसत नाही आहे. सो प्रायमरचा वापर यूजच ह्याच्यासाठी आहे की तुम्हाला ग्लासवरती जर काम करायचं असेल तर तुम्ही प्रायमर लावा आणि त्याच्यावरती ॲक्रेलिकने पेंट करा. आता माझ्याकडे प्रायमर नव्हता, तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की लावा, नसेल तर डायरेक्ट अप्लाय केला तरी चालेल. तर हा मी बॅकग्राऊंडला थोडंसं ऑरेंज पीच कलर शेड दिलेला आहे. आता त्याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे. मला पानं फुलांची, दरी, डोंगर, झाडं ह्याची छान छान चित्र काढता येतात, त्यामुळं मी इथेही तेच करते आहे. ॲक्च्युली हा माझा सेकंड अटेम्प्ट आहे. माझा फर्स्ट अटेम्प्ट तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये दिसेलच. मी सेकंड अटेम्प्टवरती झाडांवरती, पाना फुलांवरती का आले हे तुम्हाला नंतर रिव्हील होईलच, तर स्टे ट्यून. ओके, तर आपला हा आता ॲक्रेलिक कलरनं मी डिझाईन काढून घेते. आता पुढचा गोष्ट, जेव्हा तुमची डिझाईन कंप्लीट होते काढून, तर त्यावेळेस म्हणजे ग्लासवरती जेव्हा तुमची डिझाईन काढून होते तर त्याच्यानंतर एक 10-12 तासांनी तुम्ही त्याच्यावरती वॉर्निश लावायचा. तर वॉर्निश का लावायचा, तर वॉर्निश लावल्यानंतर आपला जो सुकलेला कलर आहे तो वॉटरप्रूफ होतो, त्याच्यावरती मस्त शाईन येते, रंग जास्त दिवस टिकतो, फेंट होत नाही आणि दिसायला ग्लॉसी छान दिसतो. त्यामुळं वॉर्निश लावायचा. 1 ते 2 लेअर तुम्ही लावू शकता. पहिला लेअर सुकल्यानंतर तुम्ही दुसरा अजून एक लेअर देऊ शकता. तर वॉर्निश नक्की लावा. इथे पण मी वॉर्निश लावलेलं नाही आहे, कारण माझं ते ॲमेझॉनच्या कार्टमध्ये मी ॲड केलेलं आहे, ऑर्डर पण केलेलं आहे, फक्त डिलिव्हर व्हायचं बाकी राहिलं आहे, म्हणून ते इथे लावायचं राहिलं आहे. मी ते लावणार आहे. बरं, अजून एक गोष्ट अशी, जर हा व्हिडिओ तुमच्या यूट्यूब फीडला आला असेल तर एक गोष्ट नक्की आहे की तुम्हाला DIY, क्राफ्ट, कुक आणि अजून काहीतरी नवीन करण्यात जाम मजा येते. तर न चुकता जाऊन आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण इथे हेच करतो. आपण दर गुरुवारी आणि रविवारी अशाच गोष्टींसाठी भेटत असतो. रविवारी आपण कुकिंग रेसिपीज घेऊन येतो आणि गुरुवारी हे DIY नाहीतर क्राफ्टच्या आयडियाज घेऊन येतो. तर न चुकता लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आम्ही काहीतरी करत असतो, तुम्ही काहीतरी बघत असता, आपल्यामध्ये कनेक्शन होत असतं. तर एक सबस्क्राईब करायला काय हरकत आहे, करून टाका ना. तुम्ही कोणते DIY केलेत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आपला हा ग्लास जार तयार झालेला आहे, सुंदर. आता हा मास्किंग टेप काढायचा. मास्किंग टेप सहसा कलर सुकल्यानंतर काढा. OMG, हा माझा पहिला अटेम्प्ट. मला असा सनी व्ह्यू घ्यायचा होता आणि त्याच्यावरती अशा कार्टून स्टाईलवाल्या लाटा काढायच्या होत्या.
जो पूर्णपणे फसला. ॲक्च्युली तो निघण्यापर्यंत चांगला झाला होता, नंतर त्याचं काय झालं त्या लाटांमध्ये वाहून गेलं मला कळलंच नाही. सो मी उठले, नळाखाली धरला, लाटा पण घालवल्या, जार क्लीन केला आणि बॅक टू बेसिकला येऊन परत पानं फुलांची डिझाईन केली. काही नसतं त्याच्याशिवाय, पानं फुलं झाडं बेस्ट आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करा. टाटा, बाय बाय, सायोनारा, सी यू अगेन.